रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, वृश्चिक राशीसाठी हा आठवडा कुछ खट्टा कुछ मीठा असा असणार आहे. म्हणजेच सुरुवात एकदम सुंदर गोड आहे आठवड्याची, परंतु शेवटी मात्र खडबड उरणार आहे, अडचणी येणार आहेत. तर जी कोणती महत्त्वाची कामे तुम्हाला करावयाची होती, त्याच्यामधून तुम्हाला आर्थिक लाभ मिळणार होते, अशी सर्व कामे तुम्ही आठवड्याच्या सुरुवातीलाच करा, म्हणजे मनासारखे परिणाम तुम्हाला मिळतील. आठवड्याच्या शेवटी तुम्ही कोणतंही महत्त्वाचं काम करू नका, कारण नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. पुन्हा म्हटलं तर तुमचं मन या आठवड्यामध्ये खूप चंचल असणार आहे. म्हणजे तुम्हाला निर्णय घेताना काहीशे प्रॉब्लेम्स किंवा एक डिप्लोमॅटिक तुमचं स्वभाव राहणार आहे. तुम्हाला पटकीने लक्षात येणार नाही की मी हा निर्णय घेऊ की नाही, हा संभ्रम निर्माण होणार आहे. कोणत्याच गोष्टीवर तुम्ही ठाम नसणार आहात आणि त्यामुळे पण तुम्हाला काही गोष्टींमध्ये नुकसानीचा सामना करावा लागेल. मग व्यवसायाच्या ठिकाणी जर असे काही गोष्टी घडल्या तर नक्कीच नुकसान होऊ शकतं. एखादा करार तुम्हाला करायचा आहे, मग तुम्हाला जर ती डिसिजन घ्यायला त्रास होत असेल, लक्षात येत नसेल, तर तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणी वडीलधारी माणसं असतील तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा, त्यांच्याकडून तुम्ही सल्ला घ्या आणि मगच निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. महिला वर्गाला पण आरोग्याची काळजी घेणारा हा आठवडा आहे, कारण अचानक आरोग्य बिघडू शकतं. मन थोडंसं मानसिक ताण तुमच्यावर राहणार आहे, कोणत्या तरी गोष्टीचा तुम्हाला त्रास होणार आहे, सतत चिंता असणार आहे. विशेष करून तुमच्या संतानाबद्दल तुम्हाला एखादी गोष्ट सतत चिंता त्रास देत आहे, मग त्याच्यामुळे तुमचं शरीर किंवा मन अस्वस्थ असणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला तेवढी काळजी घ्यावी लागणार आहे. जर काही गोष्टी असतील तर बोला, तुमच्या पार्टनरसोबत तुम्ही बोला. कौटुंबिकदृष्ट्या घरामध्ये वातावरण थोडंसं चढउतार राहणार आहे. कधी आनंद तर कधी थोडंसं चिंता असणार आहे. घरामध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होण्याची पण शक्यता आहे किंवा एखाद्या मतावरून मतभेद होतील. एखादी गोष्ट तुम्ही म्हणत आहात पण घरचे त्याच्यासाठी तयार होणार नाहीत, अशा काही गोष्टी घडतील 100%. मग तिथे तुम्हाला स्वतःलाच काहीतरी एक त्याच्यावर तोडगा काढावा लागणार आहे. कामानिमित्त तुम्हाला कुठेतरी बाहेर गावी किंवा कुटुंबापासून दूर जावे लागण्याची शक्यता आहे किंवा तुमची बदली होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पण तुमचे घरचे थोडेसे डिस्टर्ब होतील, कारण अचानकपणे ह्या गोष्टी तुम्हाला समजतील. व्यावसायिक वर्गाला मात्र निर्णय घेताना खूप प्रॉब्लेम्स होतील म्हटल्याप्रमाणे, आणि त्याचा परिणाम तुमच्या व्यवसायावर, आर्थिक लाभांवर होऊ शकतो. तरी ते तुम्हाला खबरदारी घ्यायची आहे. ओव्हरऑल जर पाहिलं तर प्रत्येक दृष्टीने हा आठवडा काळजीयुक्त असा असणार आहे, थोडासा चिंतायुक्त असा असणार आहे. तरी ते थोडीशी स्वतःची काळजी घ्या. निर्णय घेताना फक्त नीट विचार करा. जर तुम्हाला आत्ता निर्णय घेणं शक्य नसेल तर या आठवड्यापुरतं थांबा. मग जेव्हा चांगला योग्य काळ येईल, योग्य वेळ येईल, तेव्हा तुम्ही निर्णय घेऊ शकतात. तर नेमकं आता यापैकी तुम्ही कोणती गोष्ट अनुभवलेली आहेत, अनुभवणार आहात, ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असेल, शंका असेल तर खालील दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत तुम्ही संपर्क साधू शकता. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि संक्रांती आहे, तर संक्रांतीच्या सर्वांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तिळगुळ घ्या आणि सगळेजण गोड गोड बोला आणि असेच गोड राहा, गोड हसत राहा. खूप छान ही संक्रांत सगळ्यांना जाऊ दे आणि तुमच्या आयुष्यामध्ये असंच गोडवा भरू दे, एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करत आहे. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.